नमस्कार. आज गुरुवार 3 ऑक्टोबर. आज आश्विन शुक्ल प्रतिपदा आहे. शारदीय नवरात्राचा प्रारंभ होत आहे. आज घटस्थापना आहे. शरद ऋतूमध्ये शेतामध्ये धान्य तयार होऊन घरात येत असतं, म्हणून शारदीय नवरात्र साजरं केलं जातं. शरद ऋतूला सर्व ऋतूंमध्ये जास्त महत्त्व आहे, कारण या दिवसामध्ये शेतातील धान्य तयार होऊन घरात येत असतं. हा संपन्नतेचा ऋतू आहे. म्हणून एखाद्याला वाढदिवसाला आपण जेव्हा शुभेच्छा देतो तेव्हा जीवेत वसंता शतम असं म्हणत नाही, तर जीवेत शरदा शतम असं म्हणत असतो. तेव्हा शारदीय नवरात्राचा आज प्रारंभ होत आहे. आदिशक्ती, निर्मिती शक्ती आणि 9 अंक याच्यामध्ये एक जिव्हाळ्याचं नातं आहे. आपल्याला माहिती आहे, बी पेरल्यानंतर 9 दिवसांनी ते अंकुरतं. तसंच गर्भधारण झाल्यापासून 9 महिने 9 दिवसांनी मूल जन्माला येतं. म्हणून नवरात्र हे 9 दिवसांचं असतं. नवरात्र असं म्हटलं जातं. अर्थात यावर्षी आश्विन शुक्ल तृतीयेची वृद्धी तिथी झालेली आहे, म्हणजे 2 दिवस सूर्योदयाला ही तिथी आहे. त्यामुळे नवरात्र 10 दिवस आपण साजरं करायचं आहे. तेव्हा आज घटस्थापना करायची, निर्वाण यंत्राची स्थापना करायची, पूजन करायचं आणि आदिशक्तीसमोर वाढत जाणारी फुलांची माळ बांधायची, अखंड दीप प्रज्वलन करायचं, सप्तशतीची पोथी वाचायची आणि एका घटामध्ये धान्य रुजत घालायचं आणि ही निर्मिती शक्तीची पूजा करायची. संपन्नता येण्यासाठी पूजा करायची. शेतातील धान्य तयार होऊन घरात येत असतं, म्हणून आपण ही पूजा करत असतो. तेव्हा ह्या नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.